जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखीच तेव्हाही हसेन आणि म्हणेन अजून मी अवघडलेली. छान आहे ना कविता? ही गुलजारींनी लिहिलेली असं वाटतं की नाही? हजरत खलील बिन अहमद बसरी हा संत वृत्तीचा विद्वान होता. एकदा मक्का मदिना जवळून जात असताना तिथे जे धोबी कपडे धुत होते त्याचा लयबद्ध आवाज ऐकून त्यांना अरबी छंद सुचला. त्या छंदाला अरबीत अरूज असे म्हणतात. वृत्त होते मुफाईन लून. या छंदात केव्हा तरी पहाटे ही गजल लिहिली आहे. अरबी छंदशास्त्र सरळ ठेवून यमक उपांत यमक हे 2 नियम पाळून भटांनी ही कविता लिहिली आहे. अरबी गजलाच्या तोडीची लिहिली आहे. अभिजात मराठीचे हे खास सौंदर्य आहे. ही अरबी वृत्त, छंद, रदीब, काफिया हे नियम पाळून अरबीपेक्षाही उत्कृष्ट गजल निर्माण केलेली आहे. अभिजात मराठीचे अभिजात्व आहे. मी तुम्हाला ही गजल कविता सगळ्यांनी म्हटल्या, फार सुंदर कविता म्हटलेल्या, तेव्हा मी तुम्हाला ही गजल म्हणून दाखवते. म्हणून म्हणजे बोलून दाखवते. कारण राजसाहेबांनी मला सांगितलं होतं की गायचं नाही बिलकुल, फक्त बोलायचं आहे. ही गजल तुम्ही ऐकली असेल, बऱ्याच वर्ष ऐकली असेल, पण तुम्ही त्याच्या अर्थाकडे किती गेलात हे मला माहिती नाही. सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत, आवाजावर और गाण्यावर निघून जातात. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून फसवून रात गेली. केव्हा तरी पहाटे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली. अजूनी सुगंध येई दुलईस मोगरीचा, अजूनी सुगंध येई दुलईस मोगरीचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली. अजूनी कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, अजूनी कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, हलकेच कूस माझी बदलून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. स्मरल्या मला न तेव्हा, स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या मला ना
केव्हाच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे. मराठी भाषा इतकी लवचिक आहे, इतकी गोड आहे. मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो, अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवार पण आहे आणि या भाषेचं अवधान जर नाही ठेवलं तर कुठला कुठे अर्थ निघून जातो आणि ऱ्हस्व दीर्घ सगळं बघावं लागतं. चार पाच दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की आशा दे म्हटलं काय. त्यांचा तो आवाज एकदम खोगरा आणि घरगरीत तो ठाकरे आवाज.